तर आत्ता आजपासून बघा ह्या पिल्लांना ट्रेनिंग आणि खायचं जे काय असतं खुराकाचं त्याचं प्रशिक्षण चाललेलं आहे. बघा काय पद्धतीने उड्या मारतायत. मांजरासारखीच असतात ना, तर बघू शकता आता ही मांजरासारखी आहेत का कशी आहेत आणि काय पद्धतीनं उड्या मारतायत. तर हे आपण त्यांना प्रशिक्षण देत असतो आणि त्यांना खुराक वगैरे कसं काय घालायचं किंवा चारू करतो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आत्तापासून सुरुवात करतो आणि त्या पद्धतीनं ही अशा पद्धतीनं उड्या मारून दाखवतात. आणि तिसरा दिवस आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज तिसरा दिवस आहे आणि अशा उंचीवरच्या शेडमध्ये असे एकदम फ्रेश म्हणजे रिलॅक्स होऊन ती उड्या मारतात. तर हे सर्वात उंचीवरच्या शेडचा फायदा होतो. आणि आता आजपासून म्हणजे आज तिसऱ्या दिवसापासून त्यांना खुराकाची थोडी टेस्ट लावायची चालली आहे, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये थोडे दिवस अजून झाले की त्यांचा दुधाचा काय जो काही संकल्प आहे तो दुधाकडे जास्त ते फोकस करत नाहीत, तर चाऱ्याकडे जास्त प्रमाणे फोकस करतात. अशा पद्धतीचं हे मेंढीपालन केलं तर एकदम फायदेशीर राहतं. तर आता बघू शकता ह्यांना जी काही लहान कोकरं आहेत ना, त्यांना आम्ही खुराकाचं आत्तापासून सवय लागली. हे बघा खायला लागले थोडं. तर ह्या अशा पद्धतीनं आम्ही खुराकाचं नियोजन करतो आणि त्यांना म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवसापासून हे चालू होतं, कारण त्यांना इथं शेडवर माती नसते काय नसतं, त्याच्यामुळं खायला येत नाही. सरक अशा पद्धतीनं आता हे पण आलं आहे. तर त्या पद्धतीनं खुराक असतं आणि आता हे थोडं आम्ही त्यांचं म्हणजे भरवायचं चाललेलं आहे. आता बघा अशा पद्धतीनं त्यांना आपण खुराकाची सवय लागतो. आणि खुराक तर बघाल तर एवढं बारीक असतं ना, मी तुम्हाला दाखवतो जवळून, कारण ही मोठ्या ज्या माद्या आहेत ना त्या एकदम खायला येत आहेत. तर अशा पद्धतीचं आमचं खुराक असतं ह्या लहान पिल्लांसाठी. आणि 2-3 दिवस असं जर चाटवलं त्यांना, कारण घाम्याला ठेवलंच असतं, पण घाम्यालात काय करतात ह्या मोठ्या पण माद्या खातात ना, त्याच्यामुळं आम्ही काय करतो ह्या लहान पिल्लांसाठी तसं. आणि चाराही तेवढ्याच बारीक असतो. तुम्ही म्हणाल की नुसतं खुराक असतं, तर खुराक नाही तर चारासुद्धा तेवढा बारीक असतो आणि त्याच पद्धतीचा चारा आम्ही ह्यांना लहानपणी घालतो. आणि त्याच्यामुळं जी काय लहानपणी जी त्यांची वाढ झाली पाहिजे ती त्या पद्धतीनं होती. आणि नंतर 8-10 दिवसानंतर तर ते खाण्यासाठी भांडतात, कारण त्यांना ती सवयच लागलेली असती. आणि त्या पद्धतीनं जर असं लहानपणी केलं पिल्लांना तर सर्वात उत्तम राहतं. न काय वाईट करता जर वाईट म्हणणार असतील तर मला काय हरकत नाही ना, कारण ज्याला चूक दिसते ना तो चूकच तुमच्या शोधत असणार आहे. पण तो म्हणणार नाही की त्याचं काहीतरी अडचण असेल किंवा माझी काहीतरी अडचण असेल, ह्या गोष्टी तुमच्या लक्षात येणार नाहीत. कारण तुम्हाला पाहिजे असतं ना, जोपर्यंत माणसाला मिळत नाही ना तोपर्यंत त्याला समोरचा काय हे कळतच नाही. आणि एकदा काय मिळलं की तो समोरचा कोण हे मला पण माहीत नाही. अशा पद्धतीतली लोक असतात. कारण मी जग चांगलं फिरलो आहे, मला त्या पद्धतीची माहिती आहे. ठराविकच लोक समोर येतात किंवा सोबत चालतात, हे मला चांगला अनुभव आहे. पण त्या पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. तुम्ही म्हणाल की मला लगेच दिलंच पाहिजे तर मिळणारच नाही. आणि लगेच देणारी खूप सारी आहेत. 25-25 हजारानं घ्या, काय हरकत नाही, आमचं काहीच म्हणणं नाही. कारण माझ्या पाठीमागे क्रॉस चेकिंग पण करतात लोक. मी करतो आहे किंवा मी सांगतो आहे म्हणून की बाकीच्यांचं पण व्हिडिओ आहेत, त्याही लोकांकडे बोलून पाहतात लोक कितीनं देणार. कारण हे मिळत नाही ना, वेटिंग आहे. मग त्यांच्याकडे विचारायचं, मग त्यांनी सांगायचं 25,000 आहेत, 20,000 रुपये आहेत, ते पण वेटिंगमध्ये राहून द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं ते चाललेलं आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं विचार करा. माझं काय म्हणणं नाही की तुम्ही हेच करा किंवा माझ्याकडनंच घ्या किंवा मीच देईन तुम्हाला, असं काय नाही. पण तुम्ही विचार करून विचारपूर्वक केलं तरच ठीक आहे, नाहीतर हे विचारपूर्वक न केलं तर तुम्ही न केलेलं बरं असतं. कारण आता दिसतंय चांगलं, असंच दिसणारं शेळीपालन खूप लोकांनी पाहिलेलं आहे. चांगलं दिसत होतं म्हणून केलेलं आहे. आणि तेच शेळीपालन आता माझ्याकडे येतं की लोक सांगतात की अशा पद्धतीच्या अशा चुका होत आहेत. का? तुम्ही मागचा पुढचा विचारच केला नाही, त्याच्यामुळे तसं होतं आहे. तर अशा पद्धतीचे माझ्याकडे जरी बुकिंग केली तरी आम्ही ॲडव्हान्स घेत नाही. 1.5 वर्ष लोकांची वेटिंग आहे. पण जसं उपलब्ध होईल तसं देतो त्यांना. जर नंतर एकदा विचारतो आम्ही तुम्हाला पाहिजे का, नाही म्हणले तर दुसऱ्याला देतो. तशा पद्धतीनं मिळणार. कोणाला पाहिजे असेल तर त्या पद्धतीनं करा. पण तुम्ही म्हणाल की तुमच्यातलंच द्या किंवा तुमचं बंद करून आम्हाला द्या, तर ते होणार नाही. कारण आम्ही ते काही यूट्यूबर नाही, त्यामुळे त्या गोष्टी आम्ही करू शकत नाही. नुसतं 5 प्राणी 10 प्राणी ठेवून तुम्हाला माहिती सांगू शकत नाही मी. तर मलाही 50-100 करायचे आहेत. त्या पद्धतीनं माझं नियोजन आहे आणि ते मला करावंच लागणार आहे. नुसतं यूट्यूब करून मला काय त्याचा पैसा येणार नाही. तर मला हे सांभाळलं तर माझा पैसा आणि माझं नाव पण राहणार आहे. कारण यूट्यूबवाला आज नाही उद्या कधीतरी गायब होईल, पण हे जर असेल तर माझं नाव पण राहणार आहे आणि माझा व्यवसाय पण उभा राहणार आहे. आणि तुम्हाला जर व्यवसाय उभा राहायचा असेल तर तुमचा चांगला दर्जेदार व्यवसाय करणं तुम्हाला खास गरजेचं आहे. मैत्री नाते बिते हे सगळं त्या लेवलला, पण व्यवसायात हे सगळ्या काही गोष्टी लागत नाहीत. व्यवसाय तुम्हाला कुठल्या दृष्टीनं करायचा आहे हे तुमचं टार्गेट पहिलं फिक्स असलं पाहिजे, त्या दृष्टीनं केलं तरच सक्सेसफुल होतं. तर आता जसं जसं हे मेंढीपालन लोकांपर्यंत पोचायला लागलं, जसं जसं लोकांपर्यंत समजायला लागलं आणि
प्रत्यक्षात आल्यानंतर जसं त्यांना हे दिसायला लागलं तसं तसं माणसाच्या अपेक्षा वाढायला लागल्यात. मी सांगितलं होतं ना, माणसाच्या अपेक्षा कधी बंद होत नाहीत. आता काही लोकांना एवढी अपेक्षा आहे की तुझ्याकडे 1-2 ठेव पण आम्हाला सगळीच दे, अशा पद्धतीतल्या लोकांच्या अपेक्षा आहेत. अरे आज माझ्या शेडमध्ये स्वतःच्या मेल नाही तर दुसऱ्यांना मी काय देणार आहे, तर एवढ्यापर्यंतच्या लोकांच्या अपेक्षा असतात. तर तुम्ही किती अपेक्षा ठेवल्या काय केल्या तरी माझ्याकडेच आहे का, नाहीच आहे ना. मी नेहमी सांगत असतो कुठेही घ्या कोणाकडेही घ्या, पण काय होतं की रिजनेबल पद्धतीनं किंवा रिजनेबल रेटमध्ये घेतलं तरच परवडतं ना, नाही तर परवडत नाही. मग ते हे लोकांना समजत नाही. आणि आता हा किलोवरती देतो आहे किंवा 10,000 मिळते ते म्हटल्यानंतर 50 काय 100 सांगू ना आम्ही, कारण आम्हाला दिसतंय ना ते चांगलं आहे किंवा चांगलं वाटतं आहे. पण तुम्ही चांगलं वाटते म्हणून उद्योगात ह्या किंवा व्यवसायात ह्या येऊच नका. तुम्ही कष्ट किती करणार आहे किंवा कष्ट करायची तुमची तयारी किती आहे स्वतःची ते बघा आणि त्याच्यानंतर या. नुसतं आहे माझ्या दिसतंय ह्या सगळ्या गोष्टी चांगलं वाटतं आहे म्हणून येऊच नका, कारण हे दिसतंय तसं पण वाईट पण आहे. जेवढं दिसायला चांगलं आहे तेवढं वाईट पण दिसायला आहे. मग त्या पद्धतीने, कारण व्यवसाय म्हटल्यानंतर तोटा फायदा ह्या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. मी 4 वर्ष तोटा सांभाळला आहे आणि त्याच्यानंतर आता फायद्यामध्ये आहे. कारण 4 वर्षामध्ये जर खचून गेलो असतं तर आजपर्यंत इथं सांगता आलं नसतं किंवा मी इथं काय अशा गोष्टी बोलता आल्या नसत्यात मला. पण अशा पद्धतीने पण तुम्ही असं समजूच नका ना की मी त्याला सांगितले म्हणजे तो देईलच. जेव्हा होईल तेव्हा देईन. तुम्ही म्हणाल नाही हाय तुझ्या शेअरमधलं दे, ते काय गोष्टी होऊ शकत नाही. कारण काय आहे, मी काय ॲडव्हान्स कुणाचं बुकिंग घेत नाही. बुकिंग फक्त घेतो, फक्त पैसे घेत नाही. का तर तुम्ही उद्या आज बिना पैशाचं बोलू शकता म्हटल्यानंतर उद्या पैसे घेतल्यानंतर तुम्ही तर जास्त बोलाल. म्हणून मी ॲडव्हान्समध्ये पैसे घेत नाही. का तर आम्हाला पण काही गोष्टी असतात, आम्हाला पण काही योजना करायच्या असतात, तर त्याच्यानुसार आम्हाला करावं लागतं ना. सगळंच दिलं किंवा ह्यातलं नुसतंच देत नेलं, आम्ही काय नसतं 10-5 प्राणी सांभाळायचे आणि तुम्हाला व्हिडिओ करायचे, ते काय माझा उद्योग आहे का? तर माझा तो उद्योग नाही आहे बाबांनो. किंवा मी स्वतः यूट्यूबर नाही. तर मी ह्यांचं जी काही चुकत होती तेवढी माहिती सांगणारा माणूस आहे. ह्याच्याप्रमाणे मला पण वाढवलं पाहिजे ना, माझं पण वाढलं पाहिजे. का मी नुसतीच लोकांची सेवा करण्यामध्ये नाही आहे आणि इथं कोण कुणाची सेवा करायला बसलेला नसतो, हे मी सांगू शकतो आहे. जरी खूप साऱ्या लोकांना वाटते की आता मला दिलंच पाहिजे, ह्या महिन्यात बोलला होता त्या महिन्यात, अरे हो बाबा नो, पण आल्याशिवाय हे काय मशीन नाही किंवा ही फॅक्टरी नाही, इकडे उपलब्ध झालं तरच तिकडे देणार आहे ना. नुसतंच देणार की जेव्हा येईल आमच्याकडे तेव्हा हे देणारच आहे, नाही असं नाही. आणि देतोच आहे मी, नाही असं नाही. पण लोकांची अपेक्षा दिवसेंदिवस जास्त वाढायला लागल्यात. नाही मला आत्ताच दिलं पाहिजे, मला ह्याच महिन्यात म्हणला होता. हो बरोबर आहे, पण आम्ही ह्या महिन्यात किंवा ह्या पैशाचं ॲडव्हान्स घेत नाही. का तर मला माहिती आहे जग हे ॲडव्हान्स घेतलं की तुम्हाला जास्त बोलतं आणि तुमची बदनामी करतं. माझी बदनामी केली असती, आम्ही त्याला ॲडव्हान्स दिलं, 1-1 वर्ष झालं प्राणी देत नाही. मला माहिती आहे ना, कारण इथे फक्त माझा स्वतःचा फायदा कसा होईल हे लोकांना माहिती आहे. पण तो काय अडचणी देणार ते जर कोणाला काय घेणं देणं नसतं. ह्या पद्धतीनं असं नियोजन असतं आणि म्हणूनच लोकांनी तुम्हाला फसवलं. आज माझ्याकडं खूप एवढी वेटिंग आहे, मी हे जरी म्हणलं ना 20,000 द्यायचं तरी लोक घेतील. त्या पद्धतीतनं लोक आहेत, पण आपण त्या पद्धतीनं करत नाही. कारण आपल्याला रिजनेबल पद्धतीनं जे मार्केट प्रमाण चाललं आहे त्या पद्धतीनं करायचं. कारण माझं कटिंग मार्केट प्रमाणच करायचं ना, त्याच्यानुसार मी करतो आहे. पण त्या म्हणजे जी काय तुम्हाला हाऊस किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या लागल्यात आहे ना, त्या तुम्हाला उद्या कुठेतरी तोट्याच्या दिशेने नेणार आहेत. जे आज लोकांना वाटते ना संकल्पना 50 द्या 25 द्या, आत्ताच द्या, लगेच दिलं पाहिजे, लगेच केलं पाहिजे, तर ह्या संकल्पना तुमच्या तोट्याकडे जाणार आहे. कारण आम्हाला चांगलं माहिती आहे आम्ही हे खूप म्हणजे एकदम झिरोमधनं करत आणलेलं आहे आणि झिरोमधनं केल्यामुळं आम्हाला ह्या सगळ्या गोष्टींचा चांगल्या पद्धतीचा अनुभव आहे. काय होऊ शकतं, आजही काहीतरी योजना करायची आहे, त्याच्यामुळं मी थांबवलेलं आहे. तर त्या मला मेसेज करतायत, देणार असाल तर सांगा, नसेल देणार तसं सांगा. तुम्हाला समजलं पाहिजे ना, मी जर स्वतः मेसेज करून सांगतो की माझी योजना झाल्यानंतर देईन, तर तुम्हाला नाही ते समजत. म्हणजे माझं काय आहे ते तोट्यात जाऊ दे, पण तू मला दे, तुझं काय असेल ते करत बस, अशा पद्धतीची लोक आहेत. तर तुम्हाला जे वाटते ना त्या पद्धतीनं मी नाही करू शकत. हे माझ्याकडे असेल तर देईन, नाही तर देऊ पण शकणार नाही. मला काय याचं बंधन नाही किंवा मला कोणाचं काय हे घेणं नाही किंवा मी कुणाचा ॲडव्हान्स घेत नाही. तर अशा पद्धतीचं मेंढीपालन तुम्हाला जेवढं चांगलं वाटतं आहे तेवढं वाईट पण असणार आहे. फक्त आता तुम्हाला वाटते ना हे मेंढीपालन शेळीपालन करणाऱ्यांनी पण हेच पहिलं केलं आणि आज तेच शेळीपालनाची गाथा माझ्याकडे येतात सांगायला. का सांगतात तर त्यांनी विचारच केला नाही तेव्हा. आता हे नारी सुवर्ण चांगलं दिसतंय ना, मग ह्याच्या मागं लागलं. पण ह्याच्या अगोदर किती सारे असले आलेत
आणि किती गेलेत ह्याचा कधी विचार केला का? तर आपण ह्या गोष्टींचा विचारच नाही केला. आम्ही घाईपोटीच मागे पुढे किंवा पुढचं काय नाही. आता माझ्याकडं नर नाही, माझ्याकडचा नर रांजणगावला दिला आहे, माझ्याकडं नरच नाही. मी काय करायचं? मग मी त्या पद्धतीनं केलं पाहिजे ना. मला पण त्याची माझ्या फिमेलच्या आहेत त्या क्रॉसिंग होतील ह्याचं पण नियोजन करावंच लागणार आहे ना.